हे बघा आमचा ॲडन बघा, दूध चपाती दिल्या तरी येऊन वरडा लागलाय. त्याला पाणीच दिलं नाही ना तर झाडं कशी झालेलं बघा. थोडं हे सगळे बिया आहेत बघा फळाच्या, ह्या आहेत बघा कलिंगडाच्या. पाणी पण वाचवणं महत्त्वाचं आहे गाईस, कारण की उन्हाळ्यात पाण्याची कमतरता होतेच होते. तुम्हाला पण एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती ना गाईस. हे बघा नारळाचं बघा, इथे एक कोंबाला आहे, हा पहिला, हा दुसरा. आता बोर लावायचं म्हटलं गाईस पण झाला एक घोळच बघा. ही पाईपिंग हे बारीक पाण्याच्या धार खाली विहान जाऊन उभारते बघा. त्याला असं पावसात आवडा लागले बघा. विहान मागा लागलाय बघा मला. टमाटर नको. इकडे बघा आज्या नातूची अशी मस्ती चालू असत्या. हे बघा फुल बघा किती छान आहे. हे बघा कमळच. हा आनंदचं फुल आहे बघा. सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आत्ता जस्ट मी सियाला सोडून आलो स्कूलमध्ये आणि बाहेर होतो तेवढ्या दिदीनं आवाज दिला. तर दिदी बघा माझ्यासाठी आता चहा चपाती रेडी करायला लागल्या. सकाळी उठलो, आवरलो आणि पटकन जाऊन पहिला सियाला सोडून आलो. टाईम होता भरपूर पण म्हटलं पहिला तिला सोडून आणि मग नंतर चहा घेऊया. चहा मग आता दिदीने चहा रेडी केला आहे. तर चहा चपाती घेतो आणि टेरेसवर जातो. तुम्हाला टेरेसवर मम्मीचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा आमचा ॲडन बघा, दूध चपाती दिल्या तरी येऊन वरडा लागलाय. खाल्ला नाही सूप, दूध पाहिजे आणि बघा विहान पण आला बघा लगेच माझ्याकडे. विहान नवनं केलं, तू केलं का? मी म्हटलं आता मम्मीकडे वर जाऊन बसूया निवांत चहा चपाती खाव्या. पण झालं मम्मीची कामं सगळी पाणी वर मारून आली वर. आता खालच्या झाडांना आता पाणी लावले. हां आणि म्हटलं आता मी वर जायचं तर तेवढ्यात मम्मी सगळी कामं आवरली. हां आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवतो काही मम्मीचं कसं नियोजन असते दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बघा हे सगळे बिया आहेत बघा फळाच्या. हे आहेत बघा कलिंगडाच्या, हे आहेत मोठा भोपळा असतो लाल भोपळा त्याच्या, आणि हे आहे खरबूजचे बिया आहेत बघा. हे असं आम्ही मम्मी वाळवून ठेवत असते. कारलं टमाटर असं मम्मी बिया काढून ठेवत असते. मग आम्ही टेरेस गार्डनवर लावत असतो. चहा प्यायचं राहूनच गेलं कारण की एक काम आठवलं. पाणी आले तोपर्यंत हे आता बाहेरच्या झाडांना पाणी खूप दिवस दिलं नाही तर पाईप लावून आता पाईप पसरल्या बघा. मी पाईप लावून पाणी मारून घेतो. पहिला एक साईडला जाणार आहे, ह्या साईडला बोरचं लावू शकतो आपण. मग ही साईडला काय झालं ही पण. चला गाईस फायनली पाणी लावलेलं आहे. हे बघा गाईस ह्या साईडला पाणीच दिलं नाही ना तर झाडं कशी झालेलं बघा. थोडंसं असं वाळल्यावर झालं. खूप दिवस झालं पाणीच दिलं नाही इकडं साईडला. नंतर मी बोर लावतो. बोरची पाईप इथं येत्या, इकडं पुरत नाही त्यामुळं इथं नंतर लावू शकते बोरनं. या तुम्ही पण चहा चपाती खायला. माझं झालेला आहे नाश्ता. चला काय आता तुम्हाला बाहेर दाखवतो झाडांची काय, एका झाडाला काय झाले बघूया. आता पुढून पाईप लावले ना तर असं पाणी बरोबर व्यवस्थित जाते बघा. हे असं आम्ही आळं केले त्यामुळे बाहेर काय पाणी वाया जात नाही, झाडांनाच फक्त मिळते. आता इथंपर्यंत आलं पाणी की मी बंद करून टाकणार. तर कसं आहे गायज आता फक्त मी ह्या लाईनला का झाडांना पाणी मारायला लागले कारण की कसं आहे गायज आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणी जास्त वाया घालून चालत नाही. म्हणजे हे प्यायचं पाणी आहे गायचं, आपल्या कृष्णामाईचं पाणी आहे. त्यामुळं हे वाया घालून चालत नाही कारण की ह्या दिवसात पाणी खूप म्हणजे कमी पडू शकते. पाऊस कमी झाला ना लास्ट इयरला, त्यामुळं पाणी जास्त वाया घालून चालत नाही. त्यामुळे म्हटलं आता ही लाईन फक्त दिलं नव्हतं पाणी त्यामुळं मी म्हटलं आता चालू करूया. नाहीतर बोरचं पाईप पोचत असती तर मग बोरचंच चालू केलं असतं. आता ही लाईन आहे ना ती मी ना बोरनंच मारणार आहे पाणी. आता ॲक्च्युली झालं काय गाईज, लास्ट 2 दिवस पाणी चाललं नाही, प्यायचं पाणी आपलं आलंच नव्हतं. मग इकडं आपण भरून ठेवलेलं असते त्यामुळं ते वापरता येते. पाणी पण वाचवणं महत्त्वाचं आहे गाईज, कारण की उन्हाळ्यात पाण्याची कमतरता होतेच होते. तुम्हाला पण माहीत आहे पाणी कमी पडतं कारण की पूर्ण वर्ष पाणी वापरलेलं असतं आपण. आणि शेवटला पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यात मग पाणी कमी पडायला लागते. त्यामुळे मग आता पाणी वाचवलं पाहिजे म्हणून आम्ही पाणी अशी बचत करत असते आणि पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट करत असते. जास्त पाणी नासत नसते आणि त्यामुळे तुम्ही पण तसंच करत जावा गाईज. पाणी जास्त ह्या दिवसात तर महत्त्वाचं पाणी वाया घालत जाऊ नका आणि जेवढी होईल तेवढी बचत करत जावा पाण्याची. चला आता त्या झाडांना झाले पाणी, आता बंद करतो पटकन पाणी आणि लागतो दुसऱ्या कामाला. तर गाईज पाणी आता इथंपर्यंत आलेलं आहे. एक 5 मिनटं फक्त थांबतो. ह्या झाडाला पण पाणी मिळालं ना तर बंद करतो लगेच. ह्या एका झाडाला काय झालं काय माहीत नाही. हे बघा अचानक ही इकडं ही फांदी पूर्ण अशी वाळा का लागली काय माहीत. बघायला पाहिजे मला काय झाले. नवीन पालवी पण फुटा लागल्या आणि प्लस इकडं हे वाळली आहे एक फांदी. की एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती ना गाईस. हे बघा नारळाचं बघा, इथे एक कोंबाला आहे, हा पहिला, हा दुसरा आणि तिकडं तुम्हाला बारीक दिसत असेल तिसरा. असे 3 कोंब आलेले आहेत. गुलाबला पण फुटून आले बघा. मी कटिंग केलेलं ना मागच्या आठवड्यात
तर सगळं फुटून आलेत बघा. आता नवीन कळ्या पण आल्यात भरपूर. आता फुलं भरपूर मिळणार गुलाबला पण. अजून आता पावसाळा सुरू झाला की आणि एकदा मोठी मी हार्ड प्रूनिंग करणार, त्यानंतर मग चांगली छान ग्रोथ होत्या. तर आता बोर लावायचं म्हटलं गाईज, पण झाला एक घोळच बघा. ही पाईप नाही बोरची निघून पडली आणि बघतोय तर ही बघा कट झाल्या पाईप पूर्ण बघा. ह्या साईडनं पूर्ण कट झाल्या. आता हे मला परत बसवावं लागणार. वरचं पाणी लावायचं म्हटलं तर हा घोळ झाला. चला आता गाईज फायनली टाईट लावलेला आहे बघा. आता पटकन पाणी मारतो आणि आवरतो. तर गाईज फायनली बोर चालू झाली आणि मी बोर चालू केली आणि विहान पण जॉईन झालाय बघा. मला कसं पाणी हलवते बघा बघा बघा. हे आगाव, अरे बाबा बघा 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 कसं करते आगावपणा. पाईप हलवते बघा, कसं पाणी मारते झाडांना. माझं बघतोय असं असं मारलेलं आणि तसं हलवते बघा. तर गाईज बघा मी असं पाणी मारायला लागलोय आणि हे बारीक पाण्याच्या धारखाली विहान जाऊन उभारते बघा. त्याला असं पावसात आवडायला लागले बघा. गार गार गार. आता तुम्ही म्हणत असेल पाणी का वाया घालावं लागला, तर हे पाणी बोरचं आहे आपलं आणि थोडंसं आता अंगणात पण मारून घ्या म्हटलं. झाडांना इकडं बघा गरगरीत केलं एकदम भिजवून छान. खूप झाडं वाळलेली बघा. असं हे असं झालं बघा पाण्याची कमतरतेमुळे झाडं कशी सुकून गेल्यात बघा. तर आता काय पप्पांची बघा पूजेची तयारी चालू आहे. पूजेसाठी फुलं घ्यायला लागल्यात पप्पा आणि आता आमचं सगळं काम कंप्लीट झालेलं आहे बघा. आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती. हे बघा मम्मीने सकाळ सकाळी काय आणले, टेरेस गार्डनवरनं चेरी टोमॅटो बघा किती छान आल्यात बघा. किती भारी आल्यात बघा. एका झाडाची एवढी छोटी छोटी टमाटर निघाल्यात बघा. विहान मागा लागलाय बघा मला टमाटर. नको आता ह्याला जर दिली ना विहानला तर सगळी खेळून टाकून देणार. चला गाईज आता मम्मीचं काय चालू आहे दाखवतो तुम्हाला. आता माझी सगळी बाहेरची कामं झाल्यात आणि आज बघतोय तर मम्मीचे येऊन तर मम्मीची इकडं पूजा चालू आहे. हे बघा मम्मीची आता सगळी पूजा झाली. पप्पा आता येऊन फुलं चढवतील. दीदीने सगळं डब्बा स्वयंपाक सगळा केला आणि मी नाही सोडणार, मी नाही सोडणार. इकडे बघा आज्या नातूची अशी मस्ती चालू असत्या. ये नमस्कार कर देवाला मग काढूया काढ. चला तर गाईज आजचं आमचं सकाळचं रुटीन तुम्ही बघितला कसं असतं धावपळ. आणि तर एक मिनिट एवढी धावपळ उठलेली असत्या. 1 मिनिट पण वेळ नसते आणि कंटिन्यू एक झालं की एक काम असते. पप्पाने आता फुलं आणली. फुल बघा किती छान आहे. हे बघा कमळच. हा आनंदचं फुल आहे बघा. तर किती छान आहे बघा पप्पांनी. कमळच. पप्पांची पण सगळी तयार झालेली आहे. आता पप्पा जेवतील आणि जातील मग शेतात. सकाळची आमची डेली रुटीन धावपळ कशी असते तुम्ही बघितला. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.